मित्रांनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर जूनमध्ये म्हणजेच या महिन्यामध्ये आम्ही ही बॅच धरलेली आहे रेशम आळ्यांची। त्यामध्ये आम्ही एप्रिल आणि मेमध्ये थोडासा गॅप ठेवला होता, कारण की त्यामध्ये जून महिन्यामध्ये जे पोषक वातावरण असतं तर ते मे आणि एप्रिल महिन्यामध्ये पूरक असं नसतं। माहीतच आहे की उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर हाय असतं, गरमी खूप असते आणि आळ्यांना ही गरमी सहन होत नाही आणि यामुळे काय होतं तर जे आळ्या असतात तर त्या रोगावर जातात। व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नक्की रोग कसल्या प्रकारचे असतात की आणि त्या ओळखायच्या कशा शकता की आळ्यांचं स्पीड खाण्याचं काय आहे ते। आपल्याला वाटतं की आळ्या लहान आहेत आणि त्या खाऊ शकतात का नाही, एवढा पाला सरतोय का नाही त्यांना, पण असं नसतं। हे लहान कितीही जरी असल्या तरी ह्यांचं खाण्याचं जे स्पीड असतं ते खूप असतं, मोठ्या प्रमाणात असतं। बघायला गेलं तर 3 तास झालं आहे की हा पाला टाकलेला आहे आणि आता पूर्ण बेड आहेत ते रिकामी करायला लागलेले आहेत। इकडे बघू शकता तुम्ही, आणि किंचितच जाग्यावरती पाला राहिलेला आहे, नाही तर त्यांनी पूर्णपणे पाला खाऊन टाकलेला आहे। काही लोकांना माहीत नाही की किंवा माहीत असेलच की ह्या ज्या काड्या आहेत तर ह्या काड्यांचा वापर तुम्ही जळणासाठीही वापर करू शकता आणि ज्या आळ्यांच्या ज्या लेंड्या असतात, ज्या त्यांनी जी शी केलेली असते वापर आहे तो तुमच्या घरी जर कुठली म्हैस असेल किंवा गाई असतील किंवा शेळ्या असतील तर त्यांच्यासाठी ते खातात, ते तुमच्या वेस्टही जाणार नाही। एवढं मात्र आहे की यामध्ये बिझनेसमध्ये तुम्हाला पूर्ण फायदा आहे, तोटा कोणताहीच बाजूने तुम्हाला मिळणार नाही आहे। खत म्हणून तुमच्या रानामध्ये जे तुम्ही लेंड्या जे राहतात ते टाकू शकतात किंवा तुमच्याकडे जनावरं असतील तर तुम्ही त्या जनावरांसाठी टाकूही शकता। तर हातात घेऊन जर बघितलं तर ना जी स्किन आहे ती एकदम अशी मऊ लागते आणि पूर्ण थंडगार अशी लागते, कारण की याचं वातावरणच त्या टाईपचं असतं की त्यांना थंड असं वातावरण असेल तरच त्या पाला चांगला खातात, नाही तर त्या पालासुद्धा खात नाहीत, नाहीतर मग ते रोगावर जातात। जर काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की हा जो उद्योग आहे तो आम्ही गेले 7-8 वर्ष करत आहोत, त्यामुळे आम्हाला याची माहिती पूर्णपणे आलेली आहे। एवढंच नव्हे तर कोणती बॅच कधी घ्यायची असते आणि कधी नाही घ्यायची याबद्दलही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगणार आहे। सीझनमध्ये बॅच घेतली पाहिजे, कोणत्या सीझनमध्ये नाही घेतली पाहिजे, किंवा उन्हाळ्यात काय केलं पाहिजे, किंवा आपला निवारा आळ्यांसाठी जो निवारा पाहिजे त्यासाठी काय केलं पाहिजे, थंड हवा वातावरण या शेडमध्ये कसं आलं पाहिजे, यासाठीही तुम्हाला मी व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे। तर व्हिडिओला लाईक करा आणि शेवटपर्यंत पहा। थँक्यू।